ठेवलं. मी आता एडिटिंग करताना हे नाव नोटीस करते की ते सेम माझंच नाव आहे. सो इथे मला काही गोष्टी आवडल्या, तर त्यात मी पुढे पाहाल की मी त्या घेतल्या की नाही. सो या दुकानामध्ये पण मला स्टीलच्या काही वस्तू आवडल्या. तर त्यात एक वाटी होती आणि एक प्लेट होती. तर मी प्रतीकला कन्फर्म केलं की त्याला कोणती वस्तू आवडते, तर त्याला प्लेट आवडली. तर मी प्लेटचा भाव विचारला दादांना आणि मग त्यांनी सांगितलं, तो मला ठीक वाटला. सो आणि इथे मेन म्हणजे हे होतं की इथे किलोवरती वस्तू भेटत होत्या आणि आधीच्या शॉपमध्ये ते युनिटवरती म्हणजे नगवरती वस्तू विकत होते. सो मला तिथे ते महाग वाटलं आणि इथे मला हे थोडं अफोर्डेबल आणि माझ्या बजेटमध्ये वाटलं. सो मी ते घेतलं. मी इथे तुम्ही पाहत असाल की फोटो पाठवते मोबाईलमधनं, तर मी फोटो हा माझ्या आईंना पाठवत होती. सो दॅट मी त्यांना विचारू शकते की मी हे बरोबर सिलेक्ट केलं आहे की नाही, की मी हे घेऊ की नको. माझ्या लग्नाला काहीच दिवसांमध्ये 1 वर्ष पूर्ण होणार आहे. सो संक्रांतीला काय करतात, कसं करतात हे मला एवढं काही माहीत नव्हतं. सो मी आईंना फोन करून तेच सगळं विचारत होते की काय काय वस्तू घ्याव्या लागतात, कसं असतं, पूजेसाठी काय काय सामान लागेल. सो ते सगळं डिस्कशन मी त्या आईंसोबत करत होते आणि मी त्यांना आधीच्या फ्रेममध्ये तुम्ही पाहिलं असेल जे फोटोज पाठवले होते, त्यातली कोणती वस्तू घेऊ हे सुद्धा मी इथे कन्फर्म करून घेतलं आईंकडनं. सो इथे ते दादा वजन करत होते की 1 किलोमध्ये किती प्लेट्स येतात वगैरे. तर वजन झाल्यानंतर मी त्यांना काउंट करायला सांगितलं. तर ते मला हवे होते तेवढेच म्हणजे 13 पीस निघाले. सो माझं काम तर एकदम परफेक्ट झालं होतं इथे. मला 13 प्लेट्स तर भेटल्या होत्या, पण त्यातल्या 2 प्लेट्स थोड्याशा वेगळ्या होत्या. सो ते चेंज करून घ्यायला मी इथे थोडंसं वेट करत होते, कारण खूपच गर्दी होती इथे. मी या काकूंकडनं पूजेचं थोडंसं सामान घेतलं. तिथून आम्ही गेलो आमच्या कारकडे. पुढे आम्हाला जायचं होतं एका ॲक्सेसरीज शॉपमध्ये, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या लग्नाला काहीच दिवसात 1 वर्ष पूर्ण होणार आहे. आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी येते. सो आम्ही एक ट्रिप प्लॅन केली होती. त्या ट्रिपसाठीच मला काही ॲक्सेसरीज हव्या होत्या, ज्या माझ्या आउटफिटसोबत मी घालू शकेल. सो त्यासाठी आम्ही तिकडे निघालो होतो. मी या शॉपमध्ये गेली होती खरं, पण मला इथे काही आवडलंही नाही आणि जे आवडल्या छोट्या छोट्या वस्तू त्या खूप महाग होत्या. तिथे काहीच भेटलं नाही म्हणून माझा मूड थोडासा ऑफ झाला होता. बट मी एक्सायटेड होती माझ्या संक्रांतीच्या साडीचा ब्लाऊज कलेक्ट करायला. तर मी माझा ब्लाऊज स्टिचिंगला दिला होता, तो घ्यायलाच मी इकडे आली होती आणि मला डिस्प्लेलाच माझा ब्लाऊज दिसला, तर तोच मी पाहत होती इथे. असा काहीसा होता माझा ब्लाऊज. हे त्याचं बॅक साईड आहे आणि हे फ्रंट साईड आहे. आज आहे 15 तारीख आणि आज आहे मकर संक्रांती. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मी आता बनवत आहे गोड शिरा. नैवेद्यामध्ये दाखवण्यासाठी देवाला, जेव्हा मी पूजा करेन. असा झालेला शिरा मी फर्स्ट टाईमच बनवला होता आणि छान झाला होता. शिरा बनवून झाल्यावरती मी रेडी झाली. मी साडी नेसली, थोडासा मेकअप केला आणि मग मी घरातले जे देव आहेत त्यांची पूजा करून घेतली. घरातल्या देवाची पूजा झाल्यावरती मी खालती बसली आणि संक्रांतीची पूजा करायला घेतली. तर ती पूजा जशी जशी मला आईंनी कॉलवरती सांगितली होती मी अगदी तशीच मांडली. पण थोडीशी भीती होती की सगळं बरोबर झालं असेल की नाही. पण जेव्हा मी आईंना व्हिडिओ कॉल केला तर तेव्हा त्या बोलल्या की खूप छान झाली आहे आणि मलासुद्धा बरं वाटलं. अशी मांडली होती मी पूजा, जसं जसं मला आईंनी सांगितलं तसं. आणि पुढे हे आहे माझं छोटंसं देवघर. आमच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये या ताई राहतात. सो त्यांना मी बोलावलं होतं हळदी कुंकवासाठी आणि त्यांना एक वाण द्यायला. जसं की आज मंडे आहे आणि संक्रांत मंडेला आली आहे, तर बऱ्याच लेडीजला आज वर्किंग असतं. सो हळदी कुंकवाला कोणी आलं नसतं. सो मी आईंनी सांगितलं होतं की मिनिमम एका तरी लेडीजला वाण द्यायचं. सो मी त्या बाजूच्या ताईंना बोलावलं. त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, वाण दिला आणि नंतर हळदी कुंकू प्लॅन करेल, ज्यामध्ये मी सर्व सोसायटीच्या बायकांना बोलवेल. सो हा प्रोग्राम आजचा तर खूप छान झाला आणि इथेच माझा दिवस संपला होता. म्हणजे संक्रांतीची पूजा वगैरे झाली होती, वाण वगैरे देणं झालं होतं आणि मी त्या ताईंना मी बनवलेला तिळाचा लाडू पण दिला होता. हा सुद्धा लाडू मी पहिल्यांदाच बनवला होता.